भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती कोल्हापूर शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। कोल्हापूर जिल्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून 59 अनुसूचित जाती प्रवर्गातील जनसमुदायाने एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेबांचा जन्मदिवस साजरा करणे हे यावेळच्या जयंतीचे खास वैशिष्ट्य होते। मध्यरात्री शहरातील बिंदू चौक येथे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक पुतळ्यांना अभिवादन करण्यासाठी हजारो आंबेडकरी अनुयायांनी गर्दी केली होती। मध्यरात्री 12 वाजले आणि जयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला। सामुदायिक बुद्धवंदनेनंतर आतिषबाजी झाली आणि उपस्थितांनी भीमगीतांवर ठेका धरला। सकाळपासून पुन्हा शहरासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि अनुयायांनी बिंदू चौक गजबजला होता। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, आयुक्त राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मिन, आमदार सतेज पाटील आदी प्रमुख मान्यवरांनी बाबासाहेबांना अभिवादन करत आपल्या भावना व्यक्त केल्या। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप त्याग करून आपल्यासाठी संविधान लिहिलं आणि तेव्हाचा काळ जो होता तो तेव्हा त्यांनी त्या काळामध्ये जसं की छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना हाताशी घेऊन स्वराज्य स्थापन केले, त्याच पद्धतीनं आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा खूप अन्यायाविरुद्ध लढा दिला, महिलांना समानतेचा हक्क दिला। मला असं वाटतं की मी एक आज महायुतीचे महापौर आहे, याच्यामध्ये सुद्धा आदरणीय आंबेडकर साहेब यांनी जो आम्हाला महिलांना समानतेचा अधिकार दिला, मतदानाचा अधिकार दिला, आरक्षण दिलं आणि म्हणून अशा पद्धतीच्या महिला आम्ही समाजामध्ये राजकारणामध्ये सुद्धा काम करू शकतो। या ऐतिहासिक बिंदू चौकात या ठिकाणी उत्साहानं भीम जयंती साजरी होती। रात्री 12 वाजल्यापासून ते पुढचे 24 तास अत्यंत उत्साहानं सर्व समाजातले लोक इथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतात। ज्या कर्तृत्वानं नेतृत्वानं या देशाला घटना दिली, राजश्री शाहू महाराजांनी खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाठबळ दिलं, आज त्यांच्या भूमीमध्ये, शाहू महाराजांच्या भूमीमध्ये आज हा जयंतीचा कार्यक्रम आमचे सर्व सहकारी अत्यंत चांगल्या पद्धतीने करतात। माझ्या वतीने मनापासून शुभेच्छा। जय भीम। संघटित व्हान, संघर्ष करा अशा पद्धतीचा संदेश तत्कालीन काळात देऊन ज्या पद्धतीचा विचार त्यांनी मांडला, तोच विचार अनुकरून आपण सुद्धा आपल्या आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत अशा पद्धतीचं आव्हान मी करतो। मला वाटतं प्रत्येक गोष्टी बाबासाहेबांची मला इन्स्पायर करतो आणि मी तर नेहमी म्हणतो की जे आम्ही खांद्यावरती स्टार लावतो, एम्ब्लम लावतो, तर तो बाबासाहेबाचीच देण आहे। तेच कायदेप्रमाणे चालणारा आमचा देश आहे आणि तो कायद्याची रक्षक म्हणून पोलीस आम्हाला मोठी संधी भेटतात। त्यासाठी म्हणजे आम्ही प्रत्येक गोष्टीला आमच्या विरुद्ध वाक्य जे आहे कोल्हापूर महाराष्ट्र पोलीसचं सदरक्षण आहे, खंडनिग्रहण आहे। मला वाटतं प्रत्येक गोष्टी संविधानापासून तोच मार्गाने चालू आहे की वाईट माणसाचा वाईट करायचं आहे आणि चांगल्या माणसाला चांगली वागणूक द्यायची आहे। त्या पद्धतीनेच पूर्ण शासन असतील, आमचं पोलीस डिपार्टमेंट असतील, तोच विरुद्ध वाक्यावरती आम्ही चालू आहे आणि तो सगळी इन्स्पिरेशन जे आहे आम्ही संविधानावरून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची मार्गदर्शनामधून घेतो। पत्रकार असोसिएशन ऑफ कोल्हापूर कार्यालयातही बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले। नगरसेवक दुर्वास कदम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। कोल्हापूर जिल्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने यंदा नेटके नियोजन करण्यात आले आहे। सर्व समावेशक भीमजयंती साजरी करून शाहूनगरीत बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले। अखंड मानवजातीला माणूस म्हणून जगण्यासाठी ज्यांनी क्रांती केली आणि 140 कोटी लोकांना संविधानाच्या माध्यमातून एक शिस्तबद्ध आणि आदर्श लोकशाहीवाद देश घडवण्यामध्ये ज्यांनी प्रयत्न केले, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं या बिंदू चौकामध्ये, ऐतिहासिक बिंदू चौकात जिल्ह्यातले सर्व प्रशासकीय, राजकीय सर्व क्षेत्रातले नेते मंडळी सर्वांनी इथं येऊन बाबासाहेबांना नतमस्तक होऊन अभिवादन केलेत। आज खरं तर आम्हा सगळ्याच तमाम बहुजन समाजाच्या जीवनामध्ये एक आनंदाचा क्षण आहे, कारण 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला
आणि गावकुसाबाहेर राहणाऱ्यांच्या माणसाच्या जीवनामध्ये एक प्रकाश पडला आणि बाबासाहेबांनी जी क्रांती केली ती क्रांती खऱ्या अर्थानं आम्हा सगळ्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी उपयोगी ठरलेली आहे आणि म्हणून आम्हा सगळ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दैवत आहेत आणि तो दैवतांचा विचार घेऊन आम्ही सगळ्या अनुसूचित जाती सर्व एकत्र करून तसेच बहुजन समाज सगळ्यांनी एकत्रित येऊन छत्रपती शिवरायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार एकत्रित घेऊन वाटचाल भविष्यामध्ये केली हीच खऱ्या अर्थानं या दोघांना अभिवादन होणार आहे. बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त.